शूज बनवणाऱ्या कंपनीने त्यांच्या एका एम्प्लॉईला शूज विकण्यासाठी एका गावात पाठवलं. जसंही तो एम्प्लॉई त्या गावात पोहोचला त्याने बघितलं की त्या गावात एकही व्यक्ती शूज घालत नाही. त्याने लगेचच त्याच्या बॉसला कॉल केला आणि सांगितलं की या गावात एकही जण शूज घालत नाही, इथे आपले शूज कसे विकले जाणार. त्याचा बॉस म्हणाला की ठीक आहे, तू रिटर्न येऊन जा. जसंही हा एम्प्लॉई रिटर्न आला, बॉसने त्याच गावात दुसऱ्या एम्प्लॉईला पाठवलं. दुसरा एम्प्लॉई जसाही त्या गावात पोहोचला त्याने बघितलं की त्या गावात एकाही जणाने शूज चप्पल काही घातलं नव्हतं. त्याने सुद्धा लगेचच त्याच्या बॉसला कॉल केला आणि म्हणाला की बॉस, आपल्या कंपनीत जे काही बनत असेल, शूज चप्पल स्लीपर सगळं काही इकडे पाठवून द्या. बॉसला आश्चर्य वाटलं की अरे तू असं का म्हणतोय. यावर तो एम्प्लॉई म्हणाला की बॉस, या गावातला एकही व्यक्ती शूज चप्पल काही घालत नाही, त्यामुळे इथे खूप स्कोप आहे. तुम्ही फक्त माल पाठवून द्या, तो सगळा माल विकण्याची जबाबदारी माझी. तर मित्रांनो, हाच डिफरन्स असतो माइंडसेटचा. जर एखादी गोष्ट एखाद्याला करायची नसली तर ती न करण्याची तो 1000 कारणं शोधतो. पण जर एखादी गोष्ट एखाद्याला करायची असली तर परिस्थिती कशीही असू द्या, तो व्यक्ती ती गोष्ट करूनच राहतो. मग ते करण्यासाठी भले त्याला एकच कारण दिसत असेल ना, तरीही तो ती गोष्ट पूर्ण करतो. म्हणूनच तुमचा माइंडसेट बदलवा, तुमचं जीवन आपोआपच बदलून जाईल.